hoping in the word will bring favors. देवाच्या शब्दावर आशा ठेवून अनुग्रह मिळेल, कृपा येईल. Amen. आमेन. We'll open our Bibles to Psalm 119 verse 74. स्तोत्र 119 त्यातलं 74 वचन आपण काढूया. They that fear thee will be glad when they see me, because I have hoped in thy word. स्तोत्र संहिता 119 त्यातलं 74 वचन. तुझे भय धरणारे मला पाहतील व हर्षतील, कारण मी तुझ्या वचनाची आशा धरली आहे. Praise God. आमेन. The more we hope in the word, जेवढं आपण देवाच्या शब्दावर आशा ठेवू the more we look to the word, आणि जेवढं आपण देवाच्या शब्दाकडे पाहू, the more God will bring the right people in your presence, तेवढं देव आपल्या समोर, आपल्या सहवासात योग्य माणसं आणेल, that you may have a healthy communion. की आपलं एक सुदृढ असं संभाषण त्यांच्याशी असावं There should be a very healthy give and take relationship. आणि एक सुदृढ देवाणघेवाण त्या नात्यात असावी. Amen. आमेन. The first point we learned was the respect of the faithful towards David. आणि पहिला मुद्दा आपण शिकून घेतला तो असा की दाविदा प्रित्यर्थ विश्वासू लोकांनी ठेवलेला आदर. Why did people respect David? That's what we saw. म्हणजे लोकांनी दाविदाचा आदर का केला हे आपण पाहिलं. That when you hope in the word, people will respect you. की जेव्हा आपण देवाच्या शब्दांवर आशा ठेवतो त्याला लोक आपल्याला आदर देऊ लागतात. Amen. Amen. And the second point we are learning is, दुसरा मुद्दा आपण शिकत आहोत तो असा, who respected David? दाविदाला आदर कुणी दिला? They that fear the Lord respected David. जे परमेश्वराचं भय बाळगत होते त्यांनी दाविदाला आदर दिला. And it says, they that fear God, when they see me, shall be glad. आणि लिहिलेलं आहे की जे परमेश्वराचं भय बाळगतायत किंवा बाळगतील, जेव्हा ते मला पाहतील तेव्हा ते हर्षतील. Praise the Lord. आमेन. That shows what kind of a spirit the people who fear the Lord carry. आणि यावरून कळून येतं, दिसून येतं की ज्या लोकांमध्ये परमेश्वराचं भय असतं ते लोक कुठल्या पद्धतीचा आत्मा आपल्यामध्ये बाळगून असतात. Amen. आमेन. The fear of the Lord is a very powerful element in a believer's life. परमेश्वराचं भय विश्वासू माणसाच्या जीवनात एक अतिशय सामर्थ्यवान घटक आहे. We need to always carry a very healthy fear towards God. आपण नेहमी देवाप्रित्यर्थ एक सुदृढ असं भय बाळगायला हवं. Amen. Amen. No matter how much He blesses us, आणि कितीही जरी देवाने आपल्याला आशीर्वादित केलं ना, we should always carry that fear of the Lord in us. तरी देखील आपल्यामध्ये ते परमेश्वराचं भय सदैव पाहिजे. Amen. Amen. No matter how much God stands for me, आणि कितीही जरी देव माझ्या बाजूनी, माझ्या पाठीशी, माझ्यावर सगळीकडे उभा no राहिला, matter how much He stands for me, आणि कितीही देव जरी माझ्या खातर उभा राहिला, maybe He will never put me down. आणि कदाचित देव मला कधीही लज्जित करणार नाही, No matter what He does for me, आणि देवाने काही जरी माझ्या जीवनात केलेलं असेल, I should not get carried away with मी God. बहकता कामा नये, मी वाहवत जाता कामा नये. And that is the weakness in the body of Christ. आणि ख्रिस्ताच्या शरीरातला हा एक अशक्तपणा किंवा कमजोरी आहे. Give them something little extra and then they start losing the grip on God. थोडंसं त्यांना जास्तीचं काहीतरी द्या आणि पहा कसं देवावरची त्यांची पकड ढिल्ली होते. Give them little money, थोडा त्यांना पैसा द्या, how pride suddenly enters in. कसा गर्व हळू अचानक येतो See? त्यांच्या जीवनात. Suddenly the devil starts working. अचानक सैतान कार्य करायला लागतो त्यांच्यात. Humility becomes less and less. नम्रता कमी कमी होत जाते त्यांच्यात. See? And that's why we need to always be aware of this fact, आणि म्हणून आपल्याला नेहमी या वास्तविकतेची एक जाणीव असायला हवी. that I am nothing without my God. नेहमी हेच पाहिजे की माझ्या देवाशिवाय मी काही नाही, मी शून्य आहे, अंक तोच शून्य मागे मोल देई आला. What I am by the grace of God. जे काही मी आहे ते देवाच्या कृपेने. If He takes off His grace, I will just collapse. त्यांनी काढून घेतली ना त्याची कृपा माझ्यावरनं, तर मी ढासळून आडवा पडीन. That's why when I even deal with people, आणि म्हणून जेव्हा मी लोकांच्या समवेत किंवा लोकांशी पण कार्य करतो, बोलतो, I always carry the fear of the Lord in me. माझ्या नेहमी देवाचं भय असतं. मी नेहमी ते भय बाळगूनच बोलतो. Am I judging somebody? की मी कोणाचा न्याय तर करत नाहीये ना, Because if I'm judging somebody, God may judge me. कारण मी जो कोणाचा न्याय केला तर देव माझा न्याय करेल. It is good, a healthy kind of fear you need to carry always. एक सुदृढ पद्धतीचं भय देवासाठीचं नेहमी आपल्यामध्ये असायला हवं. Otherwise, नाहीतर position will always take you
to fall overboard. पद उच्च पद आपल्याला नेहमीच कुठेतरी पडायला धडायला लावणार We seem to think that now I'm infallible. किंवा कुठेतरी टोकाला घेऊन जायला लावणार आणि असं आपल्या डोक्यामध्ये घालणार की आता मी ढळू शकत नाही, मी अढळ आहे. And even those people who never fall in their lives, आणि मग आयुष्यभरामध्ये देखील जी माणसं पडलेली नसतात कधी, that tendency may come to judge people very easily. वृत्ती होऊ शकते त्यांच्यात ती लोकांचा न्याय सहजतेनं करायची. Amen? Amen. It happens. होतं, I mean, it automatically just happens. आपोआप होतं म्हणजे ते. That's why if you always carry the fear of God in you, आणि म्हणून ना नेहमीच देवाचं भय आपण आपल्यामध्ये ठेवलं that kind of thought will never try entering us. तर असल्या पद्धतीचे विचारच कधी आपल्या डोक्यामध्ये प्रवेश करायला पाहणार नाहीत. I always do that. मी नेहमी हे करतो. I never lose that awesome holy fear of God. मी कधीही देवासाठी असलेलं ते एक महान, एक आश्चर्य, आवासून असं असणारं जे भय आहे ते कधी माझ्या मनातनं मी देवासाठीचं काढत नाही. I never correct people also, though I know they are wrong. There is a way I put it before them. आणि लोकांच्या चुका जरी मला आढळल्या तरी त्यांच्या चुका काढायला, सुधरवायला असा मी लगेच सरसावत नाही. करायला गेलो तरी खूप प्रेमाने करतो. Yes. It has to be sent forth with love, otherwise it will not be sent forth. ते प्रेमानेच पाठवायला हवं, नाही तर पाठवायला नको. Are you understanding, people? कळतं ना मी काय म्हणतो? Otherwise, नाही तर people who rarely fall, जी माणसं तुरळक वेळेला पडत होती they will always have the fear of self-righteousness entering them. त्यांच्यामध्ये नेहमी स्वधार्मिकता, स्वनीतिमत्ता प्रवेश करायचं एक भय असतं. Amen. आमेन. I don't want to lose control of God. मला देवाचा ताबा सोडायचा नाहीये. Not that I have control over him, असं काही नाही की मी देवाला ताब्यात ठेवलाय, but पण control of his presence. त्याचा जो सहवास माझ्या तावडीत आलेला आहे आता, तो नाही गमवायचा. Amen. That's why I will respect you. म्हणून मी तुम्हाला आदर देईन, I will honor you. मान देईन. See? Those who are elder to me, I'll treat them as my father. जे माझ्याहून And my वयस्कर आहेत त्यांना मी माझ्या आई वडिलांप्रमाणे वागवीन. If I have to admonish you, I'll admonish you with love. तुम्हाला बोध करायची पाळी माझ्यावर आलीच तर मी प्रेमाने तुम्हाला बोध करीन. Amen. आमेन. When a person has fear of God, एखाद्या माणसात जेव्हा देवाचं भय असतं he will not cheat another person. तो दुसऱ्या माणसाला कधी फसवणार नाही. Because more than that person, he has the fear of God. कारण त्या व्यक्तीपेक्षाही जास्त त्याच्यात देवाचं भय आहे. Amen. आमेन. I fear to destroy anybody's life. मी कुणाच्याही जीवनाचा नाश लावण्यास तो घाबरतो. I fear to take advantage of any one of you. कुणाचाही गैरफायदा उचलण्यास मला भीती वाटते तुमच्यापैकी. Not because I fear you, असं नाही की मी तुम्हाला घाबरतो, but because I fear my पण मी God. देवाला घाबरतो. Amen. आमेन. So we as believers, we need to always carry this healthy fear of God in our lives. तर आपण विश्वासू या नात्याने नेहमीच आपल्या जीवनात आपण देवाविषयीचं एक सुदृढ भय बाळगायचं. Some people talk what they want. काही लोकांना जे मनात येईल ते बोलतात. The tongue is loose त्यांची जीभ फार ढिल्ली असते. and they lose their tongue. मराठीत जे म्हणतात की जिभेला हाड नाही, त्यामुळे काही बोलतात. And they speak anything काही बोलतात म्हणजे because they have no fear of the Lord. देवाचं भय नाही. Amen. So always carry this fear of God in you. नेहमी तुमच्यात हे देवाचं भय ठेवा. Amen. आमेन. And when you have this fear of God, God is very close to you. आणि हे देवाचं भय जेव्हा आपल्यात असेल ना तेव्हा देव फार आपल्या जवळ समीप असतो. We should not take God for a round. आपण देवाला चक्कर मारायला न्यायचं नाहीये. Amen. Because God is always right. कारण देव नेहमी बरोबर असतो, तो कधी चुकत नाही. He is holy. देव पवित्र आहे. He is no respecter of persons देव also. पक्षपात करत नाही, भेदभाव करत नाही. He is the God who always does right. तो असा देव आहे की जो नेहमी बरोबर आहे, जे योग्य आहे तेच करतो. Amen. आमेन. And so for anything and everything, we should know that God will never be wrong. आणि म्हणून कुठल्याही गोष्टीसाठी आणि सगळ्या गोष्टीत आपल्याला एक पक्क माहिती असायला पाहिजे की देव कधी चुकत नाही. If you see somebody who loves you जर तुम्ही एखाद्याला पाहिलं की ज्याचं तुमच्यावर प्रेम आहे, because you belong to God, तुम्ही देवाच्या मालकीचे आहात म्हणून, because you are a leader or a तुम्ही- pastor, तुम्ही लीडर आहात म्हणून, तुम्ही पास्टर आहात म्हणून, because you are God's servant, तुम्ही देवाचे सेवक आहात म्हणून,
that person is the one who fears God. तर त्या व्यक्तीत देवाचं भय आहे म्हणायचं की तुम्ही देवाचे सेवक आहात, तुम्ही पास्टर आहात, तुम्ही लीडर आहात आणि म्हणून एखाद्याचं तुमच्यावर खूप प्रेम आहे, प्रीती आहे, तर म्हणायचं ह्याच्यात देवाचं भय आहे. Amen. Healthy respect. एक सुदृढ भय म्हणजे दहशत नाही, Healthy respect for one another because we have a healthy respect towards God. एक सुदृढ भय एकमेकांसाठी, कारण आपल्यामध्ये एक सुदृढ भय देवासाठी पण आहे ना. Amen. आमेन. Those who saw David and rejoiced in him, ज्या लोकांनी दाविदाला पाहिलं आणि दाविदात हर्ष केला, आनंद केला, David knew दाविदाला माहित होतं these were the ones who feared God. ह्या माणसांमध्ये देवाचं भय आहे. If someone rejoices to see you grow in the Lord, जे एखाद्या माणसानं तुम्हाला प्रभुत्व वाढताना बघून आनंद केला, that person is the one who fears God. तर त्या व्यक्तीत देवाचं भय आहे म्हणायचं. Amen. आमेन. And those who fear God, आणि जी माणसं देवाचं भय बाळगतात they will always be humble. ती माणसं नेहमीच नम्र असतील. A person who fears God will always be humble. ज्या माणसामध्ये देवाचं भय आहे तो माणूस तुम्हाला सदैव नम्र दिसेल. And you have a healthy kind of fear for that person. आणि त्या व्यक्तीसाठी आपल्यात एक सुदृढ पद्धतीचं भय असेल. Amen. आमेन. You respect him. तुम्ही त्याला किंवा त्या व्यक्तीला आदर द्याल. Amen. आमेन. Humility starts when you have the fear of God. नम्रता कधी सुरू होते? जेव्हा आपल्यात देवाचं भय असतं तेव्हा सुरू होते नम्रता. So David says, तर दावीद म्हणतो, those who fear the Lord, जे लोक देवाचं भय they बाळगतात will be glad to see me. तुझे भय धरणारे मला पाहून हर्ष करतात. Means glad means they will brighten up. म्हणजे प्रज्वलित होतात, They will brighten up. प्रकाशमान होतात. When they see you, they should be brightened up. जेव्हा ते तुम्हाला पाहतात त्यांचे चेहरे असे उजळून निघाले पाहिजे. Do people brighten up when they see us? लोक जेव्हा आपल्याला पाहतात तेव्हा प्रकाशात उजळतात का? Are they very glad? आनंद होतो का लोकांना आपल्याला पाहून आणि भेटून? Or are they afraid of you? का लोकांना भीती वाटते? Sometimes you are afraid of somebody. कधी कधी एक दहशत वाटते एखाद्याची आपल्याला, Isn't it? है ना. It's a dread, म्हणजे दहशत, a terror. दहशत You're afraid he will curse me. की हा मला शाप देईल बाबा, नको. He is a called of God. हा देवाद्वारे पाचारित If I आहे. go against him, ह्यांच्या विरुद्ध जर मी गेलो he might pray a wrong prayer for me. ते माझ्यासाठी काहीतरी चुकीची प्रार्थना करतील. That kind of dread should not be there. अशी दहशत नको आहे. But a healthy respect. एक सुदृढ भय पाहिजे. Sometimes when you are surrounded with right people, कधी कधी जेव्हा आपल्या अवतीभोवती योग्य माणसं असतात you brighten up. त्याला आपले चेहरे उजळतात. Because there are times you may need some comforts. कारण कधी कधी तुम्हाला अशी जीवनात वेळ येईल की सांत्वन हवंय. You need somebody. कोणीतरी लागतं ना अशा You वेळेला. need somebody to brighten you up. कोणीतरी अशा वेळेला लागतं ना की समजा तुम्हाला सांत्वन हवंय, कारण मग त्यावेळेला कोणीतरी असं लागतं की जे येऊन तुम्हाला असं उज्ज्वल करेल, प्रकाशमान करेल. Amen. आमेन. And so you have to meet David in your life. आणि म्हणून तुमच्या जीवनात तुम्ही दाविदाला भेटावं लागेल. Amen. कोणतरी Sometimes दावीद- it is the other way around. David has to meet them. कधी कधी उलट पण असू शकतं. दाविदानी त्यांना भेटावं लागेल. Yes. आमेन. At other times they have to meet David. आणि इतर कधी यांनी दाविदाला भेटावं लागेल. When David sees the right people, he may also brighten up. दावीद जेव्हा योग्य माणसांना पाहिल तोही असा उजळून निघेल. You know, when God called Moses देवाने जेव्हा मोशेला पाचारलं, to serve him, त्याची सेवा करायला बोलवलं, what did Moses say? मोशे काय बोलला? Lord, I am a nobody. प्रभू मी कोणी नाहीये, I can't even talk. मला तो बोलता येत नाही, मी बोबडा आहे. God was very angry with him. देव फार चिडला त्याच्यावर. And God said, आणि देव त्याला म्हणाला, what about your brother Aaron? तुझा भाऊ अहरोन त्याचं काय? He can speak on your behalf. तो बोलू शकतो ना तुझ्या वतीनं. I know he can speak well. मला माहितीये त्याला चांगलं बोलता येतं. And he is already on his way to meet you. आणि तो आहे ना, तो येतोय, तुला भेटायलाच येतोय. And in Exodus 4:14 says, he'll be glad when he sees you. आणि निर्गम 4:14 लिहिलंय, तो आनंदी होईल जेव्हा तो तुला पाहिल. When he sees you, he'll be happy. जेव्हा तो तुला पाहिल तो खुश होईल. Because that kind of touch God had put on Moses. का अशा पद्धतीचा एक स्पर्शच देवाने मोशेवर घातला होता. If people are attracted towards me, it's not because of how I look or what I am, but it's because of the grace of God, the calling of God. जर लोक माझ्याकडे आकर्षित झाले तर मी काय आहे, मी किती सुंदर आहे यामुळे नाही, पण देवाची जी कृपा माझ्यावर बसलेली आहे, पाचारण पण आहे त्यामुळे. Bible says Aaron will be glad to see Moses. बायबल म्हणतो अहरोन मोशेला पाहून खुश होईल. See? Something has to be there in Moses. काहीतरी त्या मोशेत असायला हवं ना. Amen.
यासाठी When he saw Moses, he was brightened up जेव्हा त्यांनी मोशेला पाहिलं उजळून निघालं पोरग, because he knew Moses had a calling. कारण त्याला माहिती होतं मोशेवर पाचारण आहे. Though Aaron was the elder brother, आणि जरी अहरोन थोरला होता घरात, yet he knew तरी त्याला माहिती the होतं hand of God is upon my brother की Moses, देवाचा हात माझ्या भावावर मोशेवर आहे and I want to help my brother Moses. आणि मला माझ्या भावाला मोशेला सहाय्य करायचंय. Say, I want to help my brother मला Moses. माझ्या भावाला मोशेला मदत करायची आहे. And all his life he helped Moses. आणि आयुष्यभर अहरोनाने मोशेला मदत केली. All his life. आयुष्यभर There was his gladness. तिथंच त्यातच त्याचा आनंद होता. There was his joy. तिथंच त्यातच त्याचा आनंद. See, those who want to help me in my ministry, ज्या लोकांना माझ्या सेवेत मला सहाय्य करायचं they are आहे always glad to help me. ते नेहमी मला मदत करण्यात आनंदी असतात. Say, I don't give them anything, मी त्यांना थोडंच काही देतो, but they always want to be with me. पण त्यांना नेहमी माझ्या बरोबर राहावंसं They वाटतं. are glad to see me. त्यांना आनंद होतो मला पाहून, They are glad to help me. त्यांना आनंद होतो मला मदत करून. It is shown on their faces. त्यांच्या चेहऱ्यावर कळून येतं, It is shown in their attitude. त्यांच्या वृत्तीमध्ये, त्यांच्या चेहऱ्यांवरच्या हावभावामध्ये In कळून their येतं, actions. त्यांच्या कृतीमध्ये, कृत्यांमध्ये दिसून येतं. And such people are a boost in our work. आणि अशी जी कोणी माणसं असतात ना, ती आमच्या कामात आम्हाला एक प्रोत्साहन असतात. God has given me many people देवाने दिलेली आहेत मला अनेक माणसं who do it out of great love and joy. जी फार मोठ्या प्रीतीनं, प्रेमानं आणि आनंदाने करतात. There is no dragging, there is no pulling. म्हणजे फरफटत करायचं म्हणून असं नाही करत. Why? का? Because when they see us working for the kingdom of God, कारण जेव्हा ते पाहतात आम्हाला देवाच्या राज्यासाठी काम करताना, they want to give us full support. त्यांची इच्छा असते की आम्हाला पूर्ण आधार द्यायचा. Why? का? Because they love God. त्यांचं देवावर प्रेम आहे म्हणून. Because they want the kingdom of God to expand. त्यांची इच्छा आहे देवाचं राज्य वाढावं. See? They don't want my kingdom to expand. त्यांना काय माझं राज्य वाढवायचं नाहीये. They want to see somebody who will do something for the kingdom of God and I will support him. त्यांना असा कोणीतरी पाहायचा आहे की जो देवाच्या राज्यासाठी काहीतरी करत असेल आणि त्यांना असा कोणी दिसला की ते म्हणतात मी ह्याला आधार देऊन सहाय्य करणार. Yes, people come and tell me, लोक येऊन मला सांगतात, Pastor, I'm praying for you. पास्टर मी तुमच्यासाठी प्रार्थना करत आहे. Through you, God has to save many souls. तुमच्याद्वारे देवाने अनेक लोकांचं अजून तारण करणं आहे. We will support you. आम्ही तुम्हाला आधार देऊ We पास्टर. will be glad to support you. आम्हाला आनंद होईल तुम्हाला आधार देण्यात पास्टर. And such people, अशी माणसं they don't try to go ahead of me, माझ्या पुढे जायचा प्रयत्न करत but नाही, stay with me. माझ्या बरोबर राहतात, Stay alongside with me. माझ्या बाजूने उभी राहतात. If wanted, they will stay behind me. आणि जर गरज पडली, इच्छा झाली तर माझ्या मागे उभे राहतील. They will not be on the stage in the limelight. They will be in the dark. कदाचित स्टेज Behind मध्ये the प्रकाश screen. होतात पण येणार नाहीत, पडद्यामागे असतील, दिसणार नाहीत, कोणाला कळणार नाहीत. But they just want to help. त्यांची इच्छा एकच असते की यांना मदत करायची मला. See, Aaron knew one thing. तसं अहरोनाला एक गोष्ट माहिती होती, By my brother, माझ्या भावाद्वारे God will remove all these Israelites out of the land of, out of the house of bondage. देव या साऱ्या इस्रायली लोकांना गुलामगिरीतनं बाहेर काढणार I आहे. have to be a spokesperson for him. आणि मला माझ्या भावासाठी वक्ता बनावं लागेल. I have to be with him. मला माझ्या भावाबरोबर राहावं लागेल, त्याच्या वतीनं मला बोलावं लागेल. See, his gladness lay where his brother was. अहरोनाचा आनंद त्याचा भाऊ जिथे होता तिथे होता. Some people are not happy. काही लोक खुश Some नसतात, people are not glad काही लोक आनंदी नसतात, because कारण they don't know whom to flow with. त्यांना कळतच नाही कुणाबरोबर व्हायचं. They don't know who is really working for the kingdom of त्यांना God. समजतच नाही की देवाच्या राज्यासाठी खरोखर कोण काम करतंय आणि कोण नाही. If you really know जर तुम्हाला खरोखर कळलं this person, this sister, that brother is serving for the kingdom of God and it is being showing fruits, support that person. You will always remain glad in your life. हा व्यक्ती, ही बहीण, हा भाऊ देवाच्या राज्यासाठी काम करत आहे आणि त्याचं फळ समजा तुम्हाला दिसत आहे, तर त्यांना सहाय्य करा, त्यांना आधार द्या. And it should be like a brotherly support. आणि ते बंधुजनांसारखा आधार पाहिजे बरं का. Amen. भाऊ बहिणीला देतो तसा, बहीण भावाला देते तसा, भाऊ भावाला देतो तसा, Glad. आनंदाने. Glad means cheer up. म्हणजे चिअर अप, आनंदी. In Hebrew, glad means cheer up. हिब्रू भाषेमध्ये आनंदी, उत्साह. That's why Bible says म्हणून बायबल म्हणतं in the Old Testament law, जुन्या करारातल्या नियमात when a man takes a wife, एखादा पुरुष जेव्हा बायको करून आणेल, he should not go for war त्याला त्याने युद्धाला जायचं नाही for a year or so, एक वर्षभर, but he has to remain with his wife to cheer her up. तर त्याने आपल्या बायको समवेत तिला आनंदी, उत्साही करायला राहायचं. See, he has to remain with her to cheer her up.
त्या बायकोला आनंदी करायला, तिला उत्साही करायला, त्याने एक वर्षभर तिच्याबरोबर राहायचं, त्यांनी युद्धाला जायचं नाही. he needs time to make his wife happy. आणि वेळ द्यायची, आणि त्याला वेळ लागतो ना, त्याला वेळ लागणार आहे आपल्या बायकोला आनंदी करायला, त्याला वेळ लागणार आहे. That is the word used here. तो शब्द इथे वापरला. You need to make them happy. तुम्ही त्यांना आनंदी केलं पाहिजे. See? I need people who are having a very happy face. मला अशा माणसांची गरज आहे ना, की ज्यांचे चेहरे आनंदी आहेत. Amen. Amen. Somebody who looks very happy. कोणीतरी असा की जो फार आनंदी दिसतो. You know, you can tell him an extra work also. आणि मग तुम्ही त्या अशा एखाद्या आनंदी माणसाला थोडं जास्तीचं कामही सांगू शकता. But a person who always grumbles and gripes, you don't want him to be around you. Isn't it? कसं होतं, एखादा व्यक्ती सारखा कुरकुर 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 करत आला तर मग शेवटी आपल्यावर पण विरजण पडतं आणि आपण म्हणतो हे नको, म्हणजे आपल्याला नको. Be happy with them that serve God. जे देवाची सेवा करतात ना, त्यांच्यावर खुश राहा ना. Praise God. Be happy with them that serve God. जे देवाची सेवा करतात त्यांच्यावर खुश राहा. They that fear God will be glad to see me, says David. दावीद बोलला, जे तुझे भय धरतात ते तुझं भय धरणारे मला पाहिलं की आनंद करतात. Praise God. आमेन. Look at Hiram. हिराम पहा ना, He was an unbeliever, हिराम एक अविश्वासू माणूस, a very close friend of King David. दावीद राजाचा अगदी जिगरी दोस्त, जवळचा. He rejoiced greatly खूप आनंद केला त्यांनी when he heard Solomon speak of his father David to him. जेव्हा त्यांनी ऐकलं की शल्मोन त्याचा बाप दावीद याच्या विषयीनं माझ्याशी बोलत आहे, ते ऐकल्यावर हिरामाला अतिशय आनंद झाला. Like in today's time, just phone up to Hiram. जसं अलीकडच्या दिवसांमध्ये हिरामाला फोन केला. Hello, Hiram. हॅलो हिरामा, Who are you? कोण तू? I'm Solomon. नाही, कोण बोलताय? मी शल्मोन हिराम. Okay, what is it? काय रे? No, you don't know me. नाही, तुम्ही मला No, I ओळखत don't know नाही. you. नाही ओळखत नाही. I am King David's son. मी दावीद राजाचा मुलगा. Suddenly Hiram's face lightened up. अचानक हिरामाचा चेहरा एकदम उजळून निघतो. That's what the Bible says. His face brightened up. असंच तर बायबल म्हणतं ना की त्याचा चेहरा एकदम उजळून निघतो. Why? Because he heard about David. दावीदाविषयी ऐकलं त्यांनी म्हणून. Very close friend of David. फार दावीदाचा जवळचा घनिष्ठ मित्र. He helped David many times. खूप वेळेला त्यांनी दावीदाला मदत केली. Then he said, yes, what do you want? आणि मग हिरामाने विचारलं, काय पाहिजे तुला? He said, I want you to build the temple of तर God. तो म्हटला, माझी इच्छा आहे सर, तुम्ही देवाचं मंदिर बांधायला या. I want you to help me to get the logs and everything. माझी इच्छा आहे सर, तुम्ही मला लाकूड वगैरे साहित्य वगैरे आणण्यात सहाय्य करा. And we want artists and craftsmen and all that. आम्हाला कलाकार हवे आहेत, कलाकुसर करणारी माणसं हवी आहेत. And Hiram was so very happy. आणि हिराम इतका खुश झाला. See, sometimes hearing a person's name gives you joy. कधी कधी एखाद्या व्यक्तीचं नाव जरी ऐकलं ना तरी असं खुश खुश होत आहे. It gives you joy. आमेन. You know, it heals you halfway. आणि अर्धत आरोग्य तिथेच तुम्हाला मिळतं. Amen. आधा उधारी चंगा हो गया. Like when somebody was calling me in the hospital, जसं कोणीतरी मला हॉस्पिटलमध्ये बोलत होतं, I never got time to go. मला वेळ नाही मिळाला जायला. He finally sent a message through one pastor. शेवटी एका पास्टरांद्वारे त्या व्यक्तीनं निरोप पाठवला. Let pastor just enter the ward. पास्टरांनी फक्त हॉस्पिटलच्या वॉर्ड मध्ये पाऊल ठेवावं बस. Let him not waste his time on prayer over म्हणजे me. माझ्यावर प्रार्थना करण्यात त्यांनी वेळही वाया नको घालवायला, फक्त त्या वॉर्डात त्यांनी पाय टाकावा. I know it was 12 o'clock to 1 o'clock and it's very hot. मला माहितीये 12 ते 1 अशी वेळ होती दुपारची. फार उन्हाळा, फार गरम होत होतं. I entered the hospital, मी गेलो त्या हॉस्पिटलमध्ये, entered that ward. त्या वॉर्ड मध्ये गेलो That fellow came to know. आणि त्याला कळलं. He came running from his bed. He left the तो- bed and came running. बिछाना सोडून धावत आला And from there he said, Pastor, enough, enough. I am healed now. आणि म्हणलं, I पास्टर saw बास, you. I am healed. पास्टर बास, तुम्हाला पाहिलं मी बरा झालो. I said, no, I pray for you. No, Pastor, no need. I am healed. मी प्रेयर करतो तुझ्यासाठी. नको, तुम्हाला पाहिलं मी बरा झालो. And evening he left that hospital आणि संध्याकाळी हॉस्पिटल मधून डिस्चार्ज झाला त्याला, completely healed. पूर्ण बरा. Amen. आमेन. There should be something in us that will attract the people. काहीतरी आपल्यात असायला हो की ज्यामुळे लोक आपल्याकडे आकर्षित होतील. Like in the world, if जसं a जगात- person has money, he can attract somebody. जसं जगात एखाद्या माणसाकडे भरपूर पैसा असेल तर तो काही लोकांना आपल्याकडे आकर्षित करून घेतो. If you have about 5-6 golden rings समजा around, तुमच्या हातावर Fingers. बोटांवरती 5-6 सोन्याच्या अंगठ्या आहेत. and then when you are talking, you're talking like this. बोलताना त्या सगळ्या अशा झळकत आहेत. Yeah, somebody will be attracted. कोणीतरी गुळाच्या ढेपेला मुळे If लागतातच. nobody, at least a thief will be attracted. कोणी नाही तर एखादा चोर तरी मित्र बनेलच.
He'll be attracted towards you. आकर्षित होणार. So there are ways, in the world you get attracted. तर जगात असतात ना रीती की एखाद्याकडे आपण आकर्षित कसे होतो उसका वो देख के ना मैं अट्रॅक्ट होता है. Sometimes, beauty attracts. कधी कधी एखाद्याचं सौंदर्य आपल्याला आकर्षित But करतं. for us believers, आपलं विश्वासू लोकांचं what attracts us? काय आकर्षण आहे? What makes people glad? कशामुळे लोक आनंदी होतात बरं? Huh? Tell me. सांगा ना मला. The fear of the Lord देवाचं भय and loving the word. आणि शब्दावर प्रेम. Amen. आमेन. Always remember, नेहमी लक्षात ठेवा you need to study the people. तुम्ही लोकांचा अभ्यास करायची गरज आहे What you say makes them glad. की तुम्ही काय बोलता ज्यातनं त्यांना आनंद होतो. What kind of a conversation makes them glad? कुठल्या पद्धतीचं बोलणं केलं की हे आनंदी होतात Say, you need to know. ते कळायची गरज आहे आपल्याला. Like to some people, you speak about the movies, they are very glad. जसं काही लोकांशी पिक्चर विषयी बोललं की त्यांना खूप आनंद होतो. Some Latest. people, you talk to them about saving the souls, they are very glad. काही लोकांशी आपण आत्मेचिंकाय विषयीनं बोललं की ते फार आनंदी होतात. Immediately write in the register of your mind, this fellow. आणि लगेच तुमच्या डोक्याच्या रजिस्टर मध्ये लिहून ठेवायचं Ah, त्याचं this नाव. fellow is the right kind of, हा बरोबर आहे. he'll be a right friend. हा एक चांगला मित्र बनेल इसको पकडो. Okay? Sometimes you talk about money, somebody, yes. कधी कधी तुम्ही पैशाविषयी बोलत असता आणि एखादा येतो. म्हणायचं याचं नाव खोडून राखा. धन्यवाद. नको. म्हणजे दुरून डोंगर साजरे यांना लांब ठेवा. You need to know people. असं लोकांना समजून घ्यायची गरज असते. Our people don't have all that kind of आपल्या spiritual sense. आपल्या लोकांमध्ये असा सगळा आध्यात्मिक सेन्स They flow नाही. with anybody and everybody. बिलियर जमात कुणाबरोबर कशीही वाहते. Because the wrong people will rejoice at your fall. अरे चुकीची माणसं तू पडला की आनंद करतील. They will rejoice at your fall. चुकीची माणसं तू पडल्यावर आनंद करतील. And you will be flowing with them. आणि तू त्यांच्या बरोबर वाहत जाशील. And on the face they talk nicely with you. आणि चेहऱ्यासमोर तुझ्याशी ते चांगलं बोलत असतील. And behind your back they will say, बरं झालं तो पडला. आणि पाठीमागे म्हणायचे बरं झालं पडला. अद्दल घडली बरोबर. Like David said जसं दावीद in Psalm 35:15. स्तोत्र 35:15 मध्ये बोललेला आहे. In my adversity they rejoiced स्तोत्र. and gathered themselves together. दावीद म्हणतो परंतु माझ्या संकटात त्यांनी एकत्र जमून हर्ष केला आणि मला न कळत ते अधम माझ्या विरुद्ध एकत्र जमले. Say. त्यांनी मला फाडले आणि In थांबले नाही. adversity they rejoiced. म्हणजे माझ्या संकटात त्यांनी एकत्र जमून हर्ष केला, आनंद केला And we still flow with them. आणि तरी आपण त्यांच्या बरोबर वाहत असतो. तू माझा मित्र आहे. Because we don't discern. का आपण ओळखून घेत नाही. No, he is a believer. नाही तो बिलीवर आहे. मग कसं काय सोडायचं त्याला? तो believer ला नरकात कसं? नाही का जाणार? तू कोण आहे? तू सेव्हियर आहे का? हालेलुया. तू तारणार आहे? तू Who कोण are you? जीसस आहे? कोण आहे तू? Amen. असं नव्हे. As it is, we are trying to stand up. एक तर धड उभं राहायला अजून जेमतेम आपले प्रयत्न चालू आहेत. And we are trying to help somebody who is fallen down. आणि त्यात जे पडलेले आहेत, त्यांना आधार द्यायला आपण गेलो तर अख्खी गाडी नाही का पडायची? Amen. Sometimes people follow somebody to the very gates of hell. कधी कधी काही माणसं काहींच्या मागे पार नरकाच्या दारापर्यंत जातात. काय केलं तुम्ही आयुष्यात? एकाच माग लागलं होतं हेल पर्यंत, फक्त मी पडलो नाही त्याच्यात. तिथं सावरलो मी, आता मी स्वर्गात आहे. मग एवढं करायची गरज All your नव्हती. life you are only after that one man. आयुष्यभर त्या एकाच्याच मागे. God told me देव मला बोलला long back, खूप पूर्वी, don't run after one man if he is not willing to change. एका माणसा मागे धावू नको. जर तो बदलायला तयार नसेल ना, त्याच्या एकट्याच्या मागे धावायचं नाहीये. You have lost your reward. प्रतिफळ गेलं तुमचं. Because you could have saved thousands others who are willing and who are willing to change. तुम्ही इतर हजारांना तारू शकला असता आणि बिलीवर मध्ये पण जे बदलायला तयार होते त्यांना मदत करू शकला असता. How many are understanding what I'm saying? कितींना कळतं मी काय म्हणतो? Amen. What a healthy kind of rejoicing when people told David, let us go to the house of the Lord. जेव्हा लोक दाविदाला म्हणाले की चला आपण देवाच्या मंदिरी जाऊ, प्रभूच्या घरी जाऊ, तेव्हा काय सुदृढ पद्धतीचा एक आनंद केला त्यांनी. David said, दावीद बोलला I was glad when they said, let us go to the house of the Lord. मला एवढा आनंद झाला ना जेव्हा ते म्हटले चल चर्चला जाऊ. Say, असल्या लोकांना धरून ठेवायचं. अशांना धरून ठेवायचं. If anybody says, चर्चला चलता का? You have to say, hey, he is my friend. कोणी जर असं विचारलं तर म्हणायचं हाच माझा मित्र. If somebody says, आज चर्चला जाऊ नको, आपण थोडं फिरून येऊ, काढून टाका नाव त्याचं. उसको डिलीट मार, उसको डिलीट मार, डिलीट मार. हा.
Hey, if you want to grow, I'm saying, if you don't want to grow, if you want to just be a very ordinary Christian, it's okay. प्रभूत वाढायचं असेल तर आपलंच नामधारी सोसो ख्रिस्ती राहायचं असेल तर मग काही चालतं. David said, I was very happy about these people who said, come, let us go to the house of the दावीद Lord. म्हटला मला एवढा आनंद झाला ना या लोकांविषयीनं जेव्हा ही लोक म्हटली की चला आपण देवाच्या मंदिरी जाऊ. Does not the Bible say, बायबल म्हणतं ना a wise son makes a father glad? सुज्ञ मुलगा बापाला आनंदी करतो. A wise son makes a father's heart glad. शहाणा मुलगा बापाचं अंतःकरण आनंदी करतो. Bible also says, बायबल असंही म्हणतं when the righteous are in authority, the people rejoice. नीतिमान माणसं जेव्हा अधिकारावर येतात तेव्हा लोक आनंद करतात. When the righteous are in authority, नीतिमान माणसं जेव्हा अधिकारावर असतात people rejoice. लोक आनंद People करतात, are very happy. खूप खुश होतात माणसं. If the leaders are righteous, जर नीतिमान असतील लीडर्स the whole church will be happy. पूर्ण चर्च आनंदी. But if you hear rumor after rumor after rumor after rumor about leadership, you don't feel like joy. You don't feel like going to church. पण मग लीडर्स विषयीनच अफवा 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 ऐकत राहिलो तर मग काय होतं चर्चला यावंसं वाटत नाही ना. See, when I tell somebody, जेव्हा मी एखाद्याला म्हणतो we have to win souls, आपण आत्मे जिंकायला and he पाहिजे says, yes, pastor, we have to do it. आणि जर तो मला म्हणाला की हो पास्टर आपण आत्मे जिंकायलाच पाहिजे We have to. करायचंच पास्टर आपण, I keep that fellow in my mind. मग त्याचं नाव मी डोक्यात ठेवतो. But people are there to trap you with your words. पण लोक तुम्हाला शब्दात पकडायला तयार असतात बरं का. पास्टरला धरायचं आपण कसं कुठेतरी शब्दात पकडायचं. कुठंतरी डॅनियल सारखं याला धरायला पाहिजे त्याच्या शब्दात त्याचं काय काय. Such people also I keep it in my mind. असे लोक पण मी डोक्यात ठेवतो. मग नेक्स्ट टाइम बोलताना वेगळंच बोलतो मग मग. पुढच्या वेळेला बोलताना Because we know these people are in the right spirit. का आपल्याला माहिती असतं कळतं आपल्याला की ही माणसं योग्य आत्म्यात आहेत. And in your troubled times, you can go to him and he will back you. आणि तुमच्या संकट समयी तुम्ही त्यांच्याकडे जाऊ शकता ते तुम्हाला पाठिंबा देतील. In Isaiah 66 verse 10, यशया 66:10 Isaiah says, यशया म्हणाला be glad with Jerusalem. See, be glad with Jerusalem. यशया 66:10 मध्ये यशया म्हणतो तुम्ही यरुशलेमेवर प्रीती करता तिच्याबरोबर हर्ष करा. See, be glad with her. तुम्ही यरुशलेमेवर आनंद करा. All you that love her, be glad. जे तुम्ही यरुशलेमेवर प्रीती करताना ते तुम्ही तिच्याबरोबर हर्ष See, करा. if you say you love somebody, you should be glad, isn't it? तुम्ही जर म्हणताय की एखाद्यावर तुमचं प्रेम आहे तर तुम्ही आनंदी पण असायला How can पाहिजे. it be that you love somebody and there is no joy in you? कसं काय तुम्ही म्हणू शकता की माझं एखाद्यावर प्रेम आहे आणि तरी त्यांच्या समोर तुम्ही आनंदी नाही. See, rejoice for आनंद. joy with her, all you that mourn with her. आणि तिच्यासाठी उल्हासा तुम्ही तिच्यासाठी शोक करता ते तुम्ही सर्व तिच्याबरोबर आनंदाने Some हर्ष people करा. come and tell me, काही लोक येऊन मला सांगतात Pastor, पास्टर when I see the souls not being saved, I mourn, I cry. लोकांचं तारण न झालेलं पाहिलं ना मी रडतो पास्टर, मी रडतो कणतो मी, It touches me. मग मला स्पर्श होतो. I keep that person in my mind मग त्याला मी डोक्यात ठेवतो माझ्या त्या व्यक्तीला, because he loves God and his kingdom. कारण की देवाच्या राज्यावर आणि देवावर त्या व्यक्तीचं प्रेम आहे असा याचा अर्थ लागतो. Rejoice with Jerusalem. यरुशलेमेत आनंद करा. That means यरुशलेमे बरोबर आनंद करा म्हणजे everything about God, you need to rejoice. देवाविषयीनं जे काही असेल त्या सगळ्यात आपण आनंद केला पाहिजे. Everything that revolves and concerns Jerusalem जे should सगळं make your heart glad. यरुशलेमे विषयीनं आहे, यरुशलेमेच्या अवती भोवती घोटाळत आहे, त्या सगळ्यात आनंद करायचा. Amen. आमेन. See, when people really love you, they will rejoice. लोक जेव्हा खरोखर तुमच्यावर प्रेम करत असतील ना Amen. ते तुमच्या बरोबर आनंद करतील. Because love always brings forth joy. कारण प्रेम नेहमी आनंद आणतो. It always brings forth joy. प्रेम नेहमी आनंद आणतो. And David was a cause of joy for everyone. आणि दावीद सगळ्यांच्या आनंदाचं एक कारण होता. Like it says, जसं लिहिलंय John the Baptist was a burning and a shining light. बाप्तिस्मा देणारा योहान जळणारा आणि प्रकाशमान दिवा होता. And people rejoiced in him for a season. आणि लोकांनी त्याच्याबरोबर
काही वेळ आनंद केला. See, why? का? Why people rejoiced in him? लोकांनी त्याच्यात काही वेळ आनंद का केला? Because he was speaking the word of God. कारण तो देवाचं वचन बोलायचा. Nobody spoke the word of God like John the Baptist. बाप्तिस्मा देणाऱ्या योहानाने जसं वचन सांगितलं तसं कोणी नाही सांगितलं. From Malachi to the New Testament, there were 400 years of darkness. मलाकी पासून नवीन करारापर्यंत मध्ये 400 अंधाराची वर्ष गेली. People were just crying. आणि लोक नुसती रडत होती त्या There was दरम्यान. not a single prophet on the scene. एकही संदेष्टा नव्हता त्या No दरम्यान. prophet. एकही संदेष्टा नव्हता त्या दरम्यान. When there is no prophet, there is darkness. आणि संदेष्टा नसला ना की अंधारच Because पसरतो. there is no word of God. कारण देवाचं वचन There is नसतं. no revelation. There is no prophecy. कारण प्रगटीकरण सांगणारं कोणी नाही, भविष्यवाणी करणारं कोणी नाही, देवाचा सेवक कोणी नाही, संदेष्टा कोणी नाही, मग अंधार. And so people were sitting in darkness. तर लोक अंधारात They बसलेले were होते. walking in darkness. अंधारात चालवते मलाकी पासून नवीन करारापर्यंत. And then मग a prophet, John the Baptist, came on the scene. बाप्तिस्मा देणारा योहान चित्रात आला. Arise, shine, for your light has come. आणि उठ प्रकाशमान हो, तुझा प्रकाश He आलेला आहे. came with the word of God. देवाचं वचन घेऊन तो आला. And people were glad seeing him. आणि लोक आनंदी झाले त्याला बघून. See? He who carries the word of God जो कोणी देवाचं वचन घेतो, and फिरतो, gives the word of God देवाचं वचन घेऊन देतो in the proper way, योग्य रीतीनं, people will rejoice. लोक आनंद करतील त्यांच्या समवेत. People will rejoice. लोकांना आनंद होईल त्यांच्या बरोबर. When Philip preached, Bible says the whole city of Samaria rejoiced. फिलिपने जेव्हा सुवार्ता सांगितली, संपूर्ण शोमरोन गाव आनंद करू लागलं. बायबल म्हणतं Rejoiced. They were संपूर्ण very गाव. happy with Philip. सगळे फिलिपवर फार खुश झाले. Carry the word in you. वचन तुमच्यात ठेवा, Don't carry anything else. बाकी काय नको. Carry the word of God in you. देवाचं वचन तुमच्यात Speak the ठेवा, word of God. वचन बोला, Comfort the people. लोकांना Give सांत्वन hope to the द्या, people. लोकांना आशा द्या, Be a blessing to the people. लोकांसाठी आशीर्वाद ठरा. Praise God. देवाला धन्यवाद. There is no gladness as it is in this world. एक त्या जगात आनंद नाही. People have stopped smiling. लोक हसायला विसरलेत. पहिले Forget इतके about तकलीफ. laughing. People don't smile these म्हणजे days. जोरजोरात हसणं तर लोकांपासून आज लांबच गेले. असं स्मित हास्य पण कुणावरच नाही. Show me where people laugh today. दाखवा ना मला, लोक अशी एकदम छान मस्त निखळ हसतायत. अशी माणसं अलीकडे किती दिसतात सांगा. Yes, in mockery people laugh. हा थट्टा करून हसतील ते वेगळं. See? Like when they put the royal robe on Jesus and gave him a scepter, they said, "Hail, Messiah." जसं त्यांनी येशूवरती शाही जगा घातला आणि Hail त्याला King. राजदंड हातात दिला आणि थट्टा करून त्याला, म्हणजे जे हिंदीत म्हणा मजाक कर रहे थे उसका. Hail. Hail means what? Rejoice. आनंद, Hail means rejoice. आनंद That was a mockery rejoice. घोषणा करत होते त्याच्या नावाच्या, ती थट्टा होती. Today there is no rejoicing. आज खरा आनंद कुठे? लोकांकडे आनंद कुठे? The word of God will give rejoicing to the soul. देवाचं वचन आनंद देईल लोकांच्या जीवाला. It will give rejoicing to the soul. देवाचं वचन लोकांच्या जीवाला आनंद देईल. That's what I like what my brother-in-law Milan does. He in his car he carries the Bible, the comforter and my CDs. He keeps it in his dicky. Wherever he goes, he just gives it to them. म्हणून माझा मेवणा मिलन जे करतो ना ते मला आवडतं. त्याच्या कारमध्ये तुम्ही जर पाहिलं तर विन्याड आणि PSM चा स्टॉलच आहे त्याच्या कारमध्ये भरलेला. तेलाच्या बाटल्या म्हणा, कम्फर्टर म्हणा, सगळं त्याच्याकडे रेडीच असतं. CD म्हणा, मेसेजच्या सगळं तयारच असतं. लोकांना वाटत फिरणार, Go on distributing. लोकांना देत जायचं. Because कॅलेंडर. that is the only way people can be full of gladness. आता ती एकच रीत आहे की जिनं आपण लोकांना जरा आनंदी करू शकतो. नाही तो पहिले ही सारे बहुत तकलीफ में बेटा. Amen. Look at the jailer during the time of Paul. जेलर पहा पॉलच्या काळातला. Bible says he was so happy to see Paul बायबल म्हणतो तो पॉलला बघून एवढा खुश झाला because he saw the power of God in Paul's life. कारण देवाचं सामर्थ्य त्यांनी पॉलच्या जीवनात पाहिलं. That here is a man who is working for the kingdom of God. की अरे हा तर देवाच्या राज्यासाठी काम करणारा झटणारा माणूस आहे कोणतरी. He rejoiced, आणि त्यांनी इतका आनंद केला. wiped पॉलवर. his wounds, त्याच्या जखमा त्यांनी पुसल्या, brought him home, त्याला घरी आणलं, laid a banquet for Paul. त्याच्यासाठी टेबल मांडलं. His full family rejoiced. पूर्ण परिवार त्याच्या बरोबर पॉलवर आनंद करू लागला. Something was in Paul that attracted the jailer. काहीतरी होतं पॉल मध्ये की ज्यात जेलर आकर्षित झाला. You know, पॉल jailers are they're very crude people. नाही तर जेलर किती स्ट्रिक्ट आणि किती They are कडक. very strong-hearted people. जेलर किती कडक असतात, किती खंबीर हृदयाची असतात, अशी मिळमिळीत नसतात. काही जेलर आहे तो, But he was so glad seeing Paul. पण त्याला पॉलला बघून खूप आनंद झाला. Something in Paul, isn't it? काहीतरी पॉल मध्ये, Something काहीतरी in Paul. काहीतरी Something होतं. in David. काहीतरी दाविदात. Amen. आमेन.
Jesus said, येशू बोलला, when a sheep is lost, एखादं मेंढरू जेव्हा हरवतं the shepherd, when he finds the sheep, he rejoices. आणि त्या मेंढपाळाला ते मेंढरू जेव्हा सापडतं तो आनंद करतो. Do we rejoice when souls are saved? लोकांचं तारण जेव्हा होतं तेव्हा आपल्याला आनंद होतो का? Do we rejoice? आपण आनंद करतो का? 2-4 माणसं प्रभूकडे आली, Say, Saturdays people are coming. शनिवारी लोक येत आहेत, Do we rejoice? आनंद होतो का? Do we say, Pastor, what help do you want? I'm विचारतो there. का, पास्टर काय मदत हवी, मी आहे, सांगा. That when you come, so many people come. की तुम्ही येताय, इतकी सारी माणसं येतात, So many people are saved. इतक्या साऱ्या माणसांचं तारण होतं. Great numbers. फार मोठी संख्या आहे राजा, Great numbers. फार मोठी संख्या आहे. You need to help me. तुम्ही मला मदत करायची गरज आहे. Pastor, what do you want? Tell me. पास्टर तुम्हाला काय हवं मला What kind सांगा. of help you want? Tell me, Pastor. कुठल्या पद्धतीची मदत तुम्हाला पाहिजे मला सांगा पास्टर. Amen. आमेन. Praise the Lord. Bible said the shepherd puts the sheep around his shoulders. बायबल म्हणतं की तो मेंढपाळ त्या मेंढ्याला खांद्यावर घेतो. He swings it on his shoulder and rejoices and says, let us make party. खांद्यावरच घेतो त्या मेंढ्याला, इतका आनंद करतो आणि म्हणतो की चला पार्टी करायची, खुशी खुशी मनाव, खुशी खुशी मनाव. We say, नाही माझा मुलगा कॉलेज पास झाला, मोठं पार्टी. आपण असं म्हणतो. प्रभू मध्ये आला, कशाला पार्टी? Say, करायला हरकत नाही. why not? का नाही? We only think of party during marriage and आपल्या डोक्यात birthdays पार्टी म्हटलं की फक्त वाढदिवस, लग्न and जास्त पर्सेंटेज मिळालं. आणि टक्के जास्त मिळाले. 90% माझा मुलगा मारला यावेळी. कोणी ऐकणार आहे का? आता 90%. कोण ऐकणार? आमचा मुलगा मिळाला नाही, कशाला ऐकायचं? पीपल डोंट हिअर, isn't it? लोक ऐकत नाही तो, कारण त्यांना असं की आमच्या मुलांना नाही मिळाला तर काय. Some will show gladness when you are down. काही लोक तुम्ही जेव्हा असे एकदम निराश आणि खाली गेलेले असतात तेव्हा आनंदी होतात. Others rejoice बाकीचे when they see you flourishing in the kingdom of God. जेव्हा ते तुला देवाच्या राज्यात समृद्ध होताना पाहतात ना तेव्हा आनंद करतात. You know, on that first Sunday when Jesus entered the room which was closed, त्या पहिल्या रविवारी येशू ख्रिस्त जेव्हा बंद असलेल्या खोलीत आला, he entered the room खोलीत त्यांनी प्रवेश and he said, केला all hail. आणि तो म्हणाला, घोषणा केली त्यांनी, All hail means rejoice. आनंद करा म्हटला, Rejoice. आनंद करा. Then they said, okay, we'll rejoice now. मग ते म्हटले ठीक आहे आता आनंद करूया. Rejoice over what I have done for you. मी तुमच्यासाठी जे केलंय त्याच्यावर आनंद करा. Say, आमेन. actually more than Jesus, they should be rejoicing because he gave them salvation. येशूपेक्षा जास्त त्यांनी आनंद करायला हवा होता. त्यांना तारण मिळालं, येशूने त्यांना तारण दिलं होतं. Are you rejoicing over what is happening in our church? आपल्या चर्चमध्ये जे काही होत आहे त्यावर तुमचा आनंद आहे का? Are you happy? खुश आहात का? Are you happy that the Lord is ministering to each one of us? प्रभू आपल्या प्रत्येकाची सेवा करत आहे हे बघून आनंद होतो का? Are you happy when you see your neighbors coming for your discipleship meeting? तुमचे शेजारी डिसायपलशिप मीटिंगला येत आहेत ते बघून आनंद होतो का? Say, ये सिस्टर ना एव्हरी मंडे मेरे बाजू में रहती. praise God, brother, continue like this. Praise Are the we Lord. saying it? असं म्हणतो का आपण त्यांना प्रोत्साहन देतो का? असंच येत राहा, सोडायचं नाही, सोडायचं नाही. सोडायचं नाही. Continue करा. का दरवेळेला नेबर वेगळाच असतो? Say, आय डोंट नो. and I see some of them do that. आणि मी पाहतो काही माणसं असं Praise the करतात. Lord, brother. प्रेज द लॉर्ड. Praise the Lord, sister. प्रेज द लॉर्ड सिस्टर. You're happy that he came, she came. खुश होता तुम्ही की चला आज ब्रदर आले, सिस्टर आल्या. Sometimes people bring them in the car, in the scooter. कधी कधी काही जण इतरांना आपल्या कारमध्ये घालून किंवा स्कूटरवर बसून घेऊन येतात. चलो मैं जा रही हूँ, आप ही चलो. Come, brother. I'm glad. मी आनंदी आहे, चला. If somebody says, are you going to church? Should I join you? कोणी जर Be म्हटलं, happy. Yes, brother. Yes, sister. Come on, join. कोणी जर म्हटलं तुम्ही चर्चला चाललाय मी पण तुमच्या बरोबर येऊ का? लगेच हो म्हणायचा आनंद आणि म्हणायचं चला. Say, नाही, Somebody माझ्याकडे is गाडी- saved. अरे, Rejoice. रिक्षा करून घेऊन जाऊ, काय हरकत नाही. somebody has come back to the truth. Rejoice. कोणाचं तारण झालं, आनंद करा. कोणी सत्याकडे परत आलं, आनंद करा. Praise God. Amen. Somebody has wandered all over the world and coming back. Rejoice. कोणी संपूर्ण जगात भटकून मग परत आलं, आनंद करा. The father of the prodigal rejoiced. उद्या मुलाचा बाप
आनंद करत होता. He said, my son was lost. तो म्हणाला ना की माझा मुलगा हरवलेला, Now he is found. आता सापडला. He was dead. He is alive. मेला होता, आता जिवंत झाला. Hey. आमेन. But the son didn't say, where were you all these years? I was there suffering. You didn't come to search for me. मुलगा असं नाही म्हटला, इतकी सारी वर्ष कुठे होता डॅडी, मला एवढा सारा त्रास होता, तुम्ही शोधत आला नाही मला. See, the father was wise. वडील सुज्ञ होते. He didn't go searching for his son वडील शोधायला नाही गेले मुलाला, because the son wouldn't have come with the right heart. कारण की मुलाला शोधायला वडील जर गेले असते तर मुलगा योग्य हृदयाने असा तुटून फुटून वगैरे आला नसता. If somebody is coming with all broken bones and broken heart and कोणी broken जर life, तुटक्या अंतःकरणाने and पश्चाताप repents, करून, कोणी जर तुटक्या अंतःकरणाने पश्चातापाची फळं घेऊन येत आहे, but if somebody says, पण कोणी म्हटलं I have come back मी after आलो. 2 years, मी आलो 2 वर्षांनी, मी परत आलो, परत मला pastor बनवा. म्हणजे काय काय फळं मिळ. The son didn't say, मुलगा असं नाही म्हटला, Daddy, I came back. डॅडी मी आलो ना डॅडी, Now give me all the rights of a son. आता परत सगळे, अरे एक तर सगळे हक्क घेऊन गेला होता, परत हक्क द्या. He said, तो म्हणाला I have come back, मी परत आलो, but as a servant. पण नोकर बनून आलो या वेळेला. You are saying you are a servant, now I'll make you a son. तू म्हणतो तू नोकर बनून आलाय, आता मी तुला मुलगा करतो, चल. That is true repentance, isn't it? खरा पश्चाताप त्याला म्हणतात. Sometimes we want to गोळा करा. हे गेले, ते गेले, हे गेले, हे गेले, सगळ्यांना गोळा करा. नको असं गेलेला Why? का. Real change should come. अरे खरा बदल तर दिसायला हवा की When there's नाही. a real change, खरा बदल जेव्हा एखाद्या that person will be humble. तो व्यक्ती नम्र होईल ना. Amen. We don't have to fill up the kingdom of God. आपल्याला देवाचं राज्य असं खचाखच खचाखच भरायचं आहे का. Narrow is the road. रस्ता छोटा आहे, Narrow is the way. रस्ता छोटा आहे, लिहिलेलंच आहे. And Bible says narrow is the way to heaven. आणि बायबल म्हणतं स्वर्गाचा मार्ग असा बोळ आहे, गल्ली आहे, Very few enter it. फार कमी त्याच्यात प्रवेश करतात. Yet God is not crying about it. तरी देव काय त्याच्यावरती रडत बसलेला नाही. Broad is the way to hell. नरकाचा रस्ता मोठा आहे एकदम Amen. मस्त. Look at Zacchaeus. जक्कई पहा, When Jesus called him, येशूने जेव्हा त्याला बोलवलं, Bible says he came down and joyfully he took Jesus home. बायबल म्हणतो तो घाईघाईने खाली आला, आनंदाने येशूला घरी घेऊन गेला. Joyfully. आनंदाने. Something attracted. काहीतरी आकर्षण वाटलं त्याला. When he saw Jesus, जेव्हा त्यांनी येशूला he पाहिलं, was attracted. आकर्षितच झाला तो येशूकडे. Common people heard him gladly. साध्या माणसांनी त्याचे आनंदाने ऐकले, Pharisees didn't, but the पुरुषांनी common नाही, people. साध्या माणसांनी त्याचे आनंदाने ऐकले. Amen. आमेन. Even when your brother or your sister in the Lord प्रभूतला तुमचा कोणी भाऊ किंवा तुमची कोणी बहीण gets married, get blessed, be happy. समजा त्यांचं लग्न झालं, त्यांना काय आशीर्वाद मिळाले, तुम्ही आनंद करा. We need to rejoice. त्यांच्या बरोबर आपण आनंद करायची And to गरज आहे. spot out such people अशी माणसं तुम्ही शोधा, because they are the right attitude people. कारण ती योग्य वृत्तीची माणसं आहेत. And befriend such people. आणि अशा लोकांची मैत्री ठेवा. You will never repent in your life. तुम्ही कधी आयुष्यभराला पस्तावा करणार नाही. Wrong people, as it is, things are wrong here, and then add to it, then you have wrong people. एक तर भरपूर सगळं या भूतलावर चुकीचंच आहे, त्याच्यात भर घालायला आणि चुकीच्या माणसांची मैत्री केली तर कसं व्हायचं आपलं. Amen. म्हणजे दुष्काळात तेरावाच म्हणायचा. Praise God. And I am happy मी खुश आहे, because I have people like that. आहेत माझ्याकडे अशी लोक. They don't want to move in front of me. माझ्या पुढेही त्यांना जायचं नाहीये, They want to help me. मला मदत करायची इच्छा बाळगतात. Pastor, we want to help you म्हणतात पण पास्टर आम्हाला तुम्हाला मदत करायची आहे, because you are working for the kingdom. तुम्ही देवाच्या राज्याचं काम करताय. In other words, if you are not working for the kingdom, we will not be with you. म्हणजे दुसऱ्या शब्दात तुम्ही जर देवाच्या राज्याचं काम केलं नाही तर आम्ही तुमच्या बरोबर राहणार नाही. It's okay. ठीक आहे, It is proper, isn't it? बरोबरच आहे ना, बरोबरच आहे. Why should they help me if I don't follow the Lord? मी जर प्रभू मागे चाललो नाही आणि त्याचं कार्य केलं नाही तर कशाला कोणी माझ्या मागे यावं. They should not come. नाही यायचं कोणी माझ्या मागे. मग Jesus himself said, येशू स्वतः बोलला, the friend of the bridegroom वराचा मित्र who stands and hears the bridegroom speak rejoices जो उभं राहून वराला बोलताना ऐकतो तो आनंद करतो. because of the bridegroom's voice. He rejoices. तो त्या वराच्या आवाजापायी आनंद करतो. That's what he said in John 3. योहान 3 मध्ये असं लिहिलेलं आहे ना, The bridegroom
वर he has got his friend. वराला मित्र आहे, नवऱ्याला मित्र आहे. And this friend, हा मित्र, his joy is in the voice of the groom. त्याचा आनंद त्या वराच्या आवाजात आहे. And John the Baptist says, this is my joy and it is fulfilled. आणि बाप्तिस्मा देणारा योहान म्हणतो, हा माझा आनंद आहे आणि हा पूर्ण झाला. What was he speaking about? काय बोलत होता He's तो? speaking about Jesus. तो येशूविषयी बोलत होता. He is saying, तो म्हणतो, let him increase, let me decrease. त्याला वाढू दे, मला कमी होऊ दे. He is the groom, I am his friend. तो वर आहे, मी वराचा मित्र आहे. My joy is that he is speaking and I am hearing. माझा आनंद हा आहे की तो बोलतो, मी ऐकतो. My joy is let him move forward in the kingdom and I will back him up to help माझा him. आनंद हा आहे की देवाच्या राज्यात त्याला पुढे जाऊ दे आणि मी त्याला पाठिंबा देईन. Praise God. आमेन, आमेन. Support, आधार, helping one another. टेका, एकमेकांना मदत करणे. David had so many supporters दाविदाकडे असे खूप आधार देणारे होते and they used to support him. आणि ते त्याला आधार द्यायचे. Amen. आमेन. Even during the time when the church was established in Antioch, अंतुखियात जेव्हा चर्च स्थापित होत होतं तेव्हाही Bible says the church in Jerusalem rejoiced. बायबल म्हणतं यरुशलेमेतल्या चर्चनी तेव्हा आनंद केला. They were very happy खूप खुश झाले and सगळे. they sent Barnabas to आणि त्यांनी Antioch. बार्नबसला पाठवलं अंतुखियाला. And when Barnabas saw आणि बार्नबसने जेव्हा पाहिलं that the whole church has been formed here, की संपूर्ण चर्च इथे एक अस्तित्वात a आलंय, new church has come up. चर्च स्थापलं जात आहे नवीन. Bible says he rejoiced greatly. बायबल म्हणतो त्याने मोठा आनंद केला. He was very glad. बर्नबा खूप आनंदी झाला. Do you see there are people who rejoice for the right things? म्हणजे योग्य गोष्टींसाठी आनंद करणारी माणसं आहेत हे लक्षात येत आहे ना. Do you see that there are people who rejoice over the kingdom of God and the purposes of God? आहेत अशी माणसं जी देवाच्या राज्यावर आणि देवाच्या संकल्पांवर आनंदी होतात. Paul said in one place पौल एका जागी म्हणाला to the Roman church, रोमकराच्या चर्चला, I rejoice when I hear of your obedience. तुमच्या आज्ञापालनाविषयी मी ऐकलं ना की मी आनंदी होतो. When I hear about your obedience, I rejoice. तुमच्या आज्ञापालनाविषयी मी ऐकलं ना, तो म्हणतो मी आनंदी होतो. असं तो रोमकराच्या मंडळीला बोलला. And पौल, that kind of people we should have. अशा पद्धतीचे लोक आपल्याकडे हवेत. They will be a blessing for you. आशीर्वाद ठरतील ते तुमच्यासाठी. I'm telling you, I'm promising you. मी तुम्हाला सांगतो, मी वचन देतोय तुम्हा लोकांना. Such people will be a blessing to you. अशी माणसं तुमच्यासाठी आशीर्वाद ठरतील. The more you flow with such kind of people, अशा माणसांबरोबर जेवढं तुम्ही वाहाल the more you shall be blessed. तेवढं तुम्ही आशीर्वादित व्हाल. Amen. आमेन. Because the people who were with David were blessed and David himself also was blessed. कारण दाविदा बरोबर असणारी ती माणसं आशीर्वादित झाली आणि दावीद स्वतःही आशीर्वादित झाला. Psalm 128:1 says, स्तोत्र 128:1. how blessed is everyone who fears the Lord, who walks in his ways. स्तोत्र 128 त्यातलं पहिलंच वचन. जो यहोवाचे भय धरतो, जो त्याच्या मार्गात चालतो, तो प्रत्येक जण सुखी आहे. In Psalm 115:13 he says, he will bless them that fear the Lord, both small and great. स्तोत्र 115 त्यातलं 13 वचन. तो यहोवाचे भय धरणाऱ्या लहान मोठ्यांना आशीर्वाद देईल. Praise God. If you fear the Lord, he will bless you. I'm telling you, blessing will never be denied to them that fear God. जी माणसं परमेश्वराचं भय बाळगतात ना, त्यांना कधीही आशीर्वाद नाकारले जाणार नाहीत. कधी नाही, कधी नाही, Never. कधी नाही. And that's why I always make it a point म्हणून मी नेहमी हे बघतो, सांभाळतो that I live in that fear of the Lord. की त्या प्रभूच्या भयात मी जगावं. Amen. आमेन. You know, in the time of Rehoboam, रोहोबामाच्या काळात, the son of Solomon, शल्मोनाचा मुलगा रोहोबाम, the people had lots of resentment for his father Solomon. लोकांच्या मनात त्याचे वडील शल्मोन यांच्या विषयीनं फार कडूपणा होता. They said, your father put a heavy burden on our shoulders. आणि ते सारे लोक त्याला म्हणवते की तुझ्या बापानी फार मोठं ओझं आणि जू आमच्यावरती लादलं. And so you make our hard work easier, तर please. तू आमचं हे कठीण काम जरा सोपं कर रोहोबामा, Then we will serve you. आणि मग आम्ही तुझी सेवा करू. At that time, त्यावेळेला Rehoboam, त्या रोहोबाम position entered his head. पद डोक्यात घुसलं होतं रोहोबामाच्या. He had everything. होतं त्याच्याकडे सगळं.
It made him to forget the God of his youth. आणि त्यामुळे तो त्याच्या तारुण्याचा देव विसरला. So he lost respect for others. तर इतरांसाठीचा आदरही त्याच्यातनं गेला. Instead of consulting the wise people, आणि त्यावेळेला त्या घटकेला रोबामनी सुज्ञ शहाण्या लोकांचा सल्ला घ्यायच्या ऐवजी his local friends he consulted. त्याच्या स्थानिक मित्रांना आणि यारांना जाऊन विचारलं. तुम्हाला माहित आहे यारांना आजकालचं. यार चला दोस्त रे रहते चला इकडे फिकडू ऐसे यार दोस्त रहते ना, यार दोस्त रहते. And they said, यार दोस्तों ने बोला, Rehoboam, रोबाम don't listen to them. नको ऐकू, काय ऐकतेस? काय यंग ब्लड आपल्यामध्ये आहे. आपलं जवान रक्त आहे. Say to them त्यांना सांग जाऊन that you will be more harsher, की तू अजून त्यांच्यावरती अवघड राहशील, more strict. तू अजून त्यांच्याशी कडक राहशील. This fellow went and told everybody. रोबाम येऊन सगळ्यांना हे सांगायला लागला. What happened? काय झालं? He lost his kingdom only. राज्यच गेला ना हातातनं. No love for others. प्रभूचं भय नाही, दुसऱ्यांसाठीचं प्रेम नाही. When we don't have the fear of the Lord, असं जेव्हा देवाचं भय आपल्यात नसतं ना, that shows that pride has seeped. त्यातनं कळून येतं की गर्व आलेला आहे. Sometimes when people make a mistake, कधी कधी लोक जेव्हा चुका करतात they need to repent. त्यांनी पश्चाताप करायची And come गरज back. आणि परत यायचं. If they don't repent जर त्यांनी पश्चाताप केला नाही and you keep on falling, it becomes a decision. आणि तुम्ही पडतच राहिला तर मग तो एक निर्णय होतो. That forget God. तो एक मग निर्णय बनून जातो की जाऊ दे. Always keep your heart soft. असं नाही, हृदय नेहमी मऊ पाहिजे. Amen. Always keep your heart soft. हृदय नेहमी मऊ पाहिजे. Always give importance to God. नेहमी देवाला महत्व दिलं पाहिजे. Let not fear ever go away from our lives. कधीही देवाचं भय आपल्या मनातनं कधीही जाता कामा नये. Whether you are dealing with somebody, whether you are talking with somebody, whether you are correcting somebody, तुम्ही कोणाशी बोलताय, कुणाला काही चूक त्यांची सांगताय, always carry that fear of the Lord. नेहमी ते देवाचं भय हृदयात ठेवा. God will respect you. देव तुमचा मान करेल. Amen. आमेन. Come back. See, David also fell in pride, but he came back. परत या. दावीदही पडला गर्वात पण परत आला. Fear will always keep you in touch with humility. देवाचं भय नेहमी तुम्हाला नम्रतेच्या स्पर्शात ठेवेल. Fear of the Lord will always keep you in touch with humility. देवाचं भय तुम्हाला नम्रतेच्या स्पर्शात ठेवेल. Amen. Amen. When people have no fear, then they लोकांमध्ये speak anyhow, anyway. लोकांमध्ये भय नसलं की त्यांच्या जिभेला हाड राहत नाही, ते कसंही काहीही बोलतात. See, pride and religion can go together. गर्व आणि धर्म एकत्र जाऊ शकतो Amen. And it destroys many souls. आणि त्या अनेक जीवांचा नाश होतो. Because religion will always make you proud. कारण धर्म तुम्हाला नेहमी गर्विष्ठच करणार And you fight to keep that religion. आणि मग तुम्ही तो धर्म पाळायला भांडणार. Amen. It's a bomb when religion and pride come together. धर्म आणि गर्व एकत्र आला की तो अणुबॉम्ब आहे. See Saul before he Shaul became Paul. शौल पॉल होण्या अगोदर What did he do? काय करत He होता? killed many people. He imprisoned many of the believers. काय केलं त्यांनी? अनेक लोकांना मारलं, अनेक विश्वासू लोकांना तुरुंगात डांबलं त्यांनी. That was religion and pride. धर्म आणि गर्व. Because he never knew God in a way he ought to know. कारण तेव्हा त्याला देव ज्या रीतीनं माहिती असायला हवा होता माहित नव्हता. तेव्हा तो शौल होता, पॉल झाला नव्हता तोवर. They were all religious people. सगळे ते धार्मिक लोक Who होते. crucified Jesus? The religious people. येशूला वधस्तंभी खेळणारे कोण? धार्मिक. Not unbelievers. अविश्वासू नाही. Religious people crucified Jesus on the धार्मिक cross. धार्मिक लोकांनी खेळलाय त्याला वधस्तंभी. Yet Jesus could say, Father, forgive them for they know not what they are doing. तरी येशू म्हणू शकला की देव बाप्पा त्यांना क्षमा कर, त्यांना माहित नाही, कळत नाही ते काय करतायत, Out of ignorance they are doing. he अजाणतेत says. करतायत असं बोलला. I mean, see the love of Jesus. म्हणजे येशूतलं प्रेम पहा. That's why Paul, when he was later converted, he said, आणि म्हणून जेव्हा शौलाचा पॉल झाला तेव्हा तो म्हणाला, I was ignorant of the truth. मी अजाण होतो सत्याविषयीनं. Right? He was ignorant of the truth. मग तो म्हणाला मला सत्य माहित नव्हतं. But before that, he was dreaded by everybody. Everybody was afraid of him. त्याच्या अगोदर मात्र सगळ्यांच्या मनात या शौलाविषयीनं दहशत होती. See? But he who has fear of God, पण ज्याच्याकडे देवाचं भय आहे he will never persecute another Christian. तो कधी दुसऱ्या ख्रिस्ती माणसाला छळणार नाही. But when he had religion, he persecuted others. पण त्या पॉलकडे जेव्हा अगोदर फक्त धर्म होता
तो ख्रिस्ती लोकांना छळत होता. Why? का? Why is it so? का असं? Because कारण when you are in touch with God, देवाशी जेव्हा आपला संबंध असतो you see the greatness of God. तेव्हा देवातली महानता दिसते आपल्याला की देव माझा महान आहे. See? When Peter saw the greatness of Jesus, he said, "Depart from me, I am a sinner." पेत्राने येशूतली महानता पाहिली आणि पेत्र म्हणाला मी पापी आहे माझ्यापासून गुरुदेव लांब राहा. Depart from me means not get lost. म्हणजे गेट आउट नव्हे माझ्यापासून लांब राहा गुरुदेव मी Means पापी I am a आहे. sinner. मी पापी आहे गुरुदेव नका जवळ येऊ माझ्या. When you get the revelation of God, जेव्हा देवाचं प्रगटीकरण मिळतं you ना, see the awesomeness of God. तेव्हा देवातली महानता दिसते. You see the greatness of God. तेव्हा देवातली महानता देवातली थोरवी इथं डोक्यात प्रकाश पडतो. Amen. आमेन. Then you know what मग it is, कळतं. what God is. मग कळतं आपल्याला की देव काय आहे The कोण more आहे. you read the Bible, you will come to know how great is our God जेवढं तुम्ही बायबल वाचाल तेवढं तुम्हाला कळत राहील की देव माझा किती and महान how आहे. small we are. आणि आपण किती छोटे आहोत How small we are. आपण किती लहान आहोत. And that smallness changes our attitude towards others. आणि ती जी लहानता आहे ना ती आपली वृत्ती सगळ्यांविषयीनं बदलते. Amen. It changes you. बदलून टाकते You मला. become mellowed. आणि मग काय होतं आपण मृदू होतो. Amen. आमेन. That young blood and everything is gone. ते जवान सळसळतं रक्त वगैरे सगळं मग ते निघून जातं. Amen. You are ready to listen to God. तुम्ही देवाचं ऐकायला मग तयार होता. Like God said, Abraham, take your son. Yes, Lord. Yes, Lord. जसं देव बोलला अब्रामाशी अब्रामा तुझा मुलगा घे. हो घेतो घेतो. Go and sacrifice him on the altar. जा Yes, जाऊन Lord. त्याला वेदीवर चढव. हो चढवतो. See, ready to do anything for God. That is तयार the fear of God. देवासाठी काही करायला तयार. देवाचं भय पाग. That's why God said, don't touch that lad because now I know that you fear me. आणि म्हणून मग देव म्हणाला की त्या मुलाला आता हात नको लावू. मला आता कळलेलं आहे की तुझ्यात माझं भय आहे. Because you did not withhold your only son, the beloved son you had. कारण तुझ्या एकुलत्या एक मुलालाही तू राखून नाही ठेवलं. And these are the likes of God. आणि हे देवाला आवडणार आहे. Job also feared God इयोबही देवाचं भय and बाळगायचा. eschewed evil. आणि इयोबही देवाचं भय बाळगायचा वाईटापासून लांब राहायचा. That's why God loved him. म्हणून तर देवाचं त्याच्यावर प्रेम. Joseph feared God. योसेफात देवाचं भय होतं. That's why he wouldn't even dare to go against his brothers who almost killed him. आणि म्हणून तर योसेफात तेवढी हिंमत आलीच नाही की त्याच्या सख्या भावंडांविरुद्ध तो जाऊ शकेल. जरी त्या भावंडांनी त्याला विकून खाल्लं होतं See? तरी गेला नाही त्यांच्या विरुद्ध कारण देवाचं भय आहे. And what did he tell his brother? I fear God. आणि भावंडांना काय म्हटला योसेफ की माझ्यात देवाचं भय I आहे. live in the fear of God. मी देवाच्या भयात जगणार That's आहे. why I'm not harming म्हणून you. मी नाही कोण तुम्हाला इजा करणार. See? That's why Jethro told Moses, when म्हणून- you're raising up leaders, raise up those who fear the Lord. म्हणून जेथ्रो पण मोशेला म्हणाला तू लीडर उभे करताना देवाचं भय असणारे उभे कर. Amen. आमेन. Last point. शेवटचा मुद्दा. If both are combined, how well it is. दोन्ही एकत्र झाले तर किती छान. Amen. If both are combined, दोन्ही एकत्र झाले तर किती छान. how beautiful it is. किती छान. Just imagine if both fear of God and hope in His word is put together. कल्पना करा देवाचं भय आणि देवाच्या शब्दावरची आशा एकत्र केली तर What a glorious believer you would be. किती वैभवशाली बिलीवर आणि विश्वासू माणूस होईल तो. Amen. Amen. If you have people who both fear God and hope in His word, जर आपल्याकडे अशी माणसं असतील की जी देवाचं भयही धरतात आणि देवाच्या शब्दावर आशाही बाळगतात how much of a complete believer you would be. तो किती संपूर्ण असा विश्वासू असेल. किंवा Psalm बनेल. 33:18 says, स्तोत्र 33:18 म्हणतं Behold, the eye of the Lord is upon them that fear Him, upon them that hope in His mercy. स्तोत्र 33:18 पहा जे यहोवाला भीतात जे त्याच्या प्रेम दयेची आशा धरतात See that. त्यांच्यावर त्याची दृष्टी आहे. Behold, the eye of the Lord is upon them that fear Him. जे परमेश्वराचं भय बाळगतात See? त्यांच्यावर त्याची दृष्टी आहे. You know, Malachi says, मला की म्हटला माहितीये if I'm not mistaken, in 3rd chapter, माझी जर चूक होत नसेल तर मला की 3 मध्ये तो म्हणाला a book of remembrance was kept एक स्मरणाचं पुस्तक ठेवलेलं for them that had the fear of God, who conversed with the fear of God. ज्यांच्याकडे देवाचं भय होतं अशांसाठी. Amen. आमेन.
God will honor you. God's eyes will be upon you. देव तुमचा मान करेल, देवाचे डोळे तुमच्यावर राहतील. Search out for people who carry this fear of God in them. अशा माणसांना शोधा की ज्यांच्यात असं देवाचं भय आहे. Somebody who is loudmouthed, असा कोणीतरी की जो जोरजोरात बोलतो, he has no fear of God. मग देवाचं भय नाही. Somebody who condemns you, असा कोणीतरी की येऊन असा न्याय दंडाज्ञास, he has no fear of God. देवाचं भय नाही. That doesn't mean he will not correct you. याचा अर्थ असा नाही की ते तुम्हाला तुमची चूक सांगणार नाही. They will correct you. तुमची चूक ते They will सांगतील तुम्हाला, admonish you. तुम्हाला बोध करतील They ते, will show you the right path. तुम्हाला योग्य रस्ताही ते दाखवतील, But they will do it with love. पण प्रेमाने, That is because they fear God. कारण त्यांच्यात देवाचं भय आहे. Amen. आमेन. Even David says, with fear worship the Lord. दावीद असंही म्हणतो ना, भयानं त्याची आराधना करा, With fear worship the Lord. भयानी त्याची आराधना करा. Amen. Some people just put their hands in the pocket and worship God. काही लोकांची आराधना खिशात हात घालून, तर काय देव आपलंच आहे, ऑल इन स्टाईल, प्रभू मेरा ही आहे. आपल्यासारखंच आहे तो. And so he gives them nothing. He blesses them not. प्रभू त्यांना आशीर्वाद देत नाही, काही देत नाही. But those who fear him, पण ज्यांच्याकडे देवाचं भय आहे, he will keep them away from danger. त्यांना तो धोक्यापासून लांब He will ठेवेल, supply their needs. त्यांच्या गरजा पुरवेल, He will send forth his grace upon them. त्याची कृपा त्यांच्यावर He पाठवेल, will watch over them for good. आणि त्यांच्यावर दृष्टी ठेवून He असेल will की guard them त्यांचं, from every enemy. त्यांच्यावर दृष्टी ठेवून असेल की त्यांचं चांगलं व्हावं, त्यांच्या शत्रूंपासून त्यांना सुरक्षित ठेवे. Psalm 147:11 says, स्तोत्र 147 that's what I read, I think so. 11 मी वाचलं माझ्या मते ना. The Lord takes pleasure in them that fear him, in those that hope in his mercy. I think so even in 47 it's written. स्तोत्र 147:11 मध्ये पण लिहिलेलं आहे, पहा, जे त्याला भीतात, जे त्याच्या प्रेम दयेची आशा धरतात, त्यांच्या ठाई परमेश्वर Many संतुष्ट. times when you're going through hard times, बऱ्याच वेळेला कसं होतं, जेव्हा आपण काही कठीण प्रसंगातनं जात असतो, people start, putting their hand on their head and wondering what to do next. त्याला माणसं मग डोक्यावर हात मारून पुढं काय करायचं हा विचार करायला लागतात. They should not do that. असं करू नका. Open the Bible scripture. सरळ बायबल मधलं वचन उघडा, Read something काहीतरी वाचा and बायबल, apply it because the Bible is alive. आणि ते वापरा, कारण बायबल जिवंत आहे. That is God speaking to you तो back. देव बोलतोय तुझ्याशी, तो देव. Just open and say, my God shall supply all my needs. उघडा आणि वाचा, माझा you, देव, Jesus. माझा देव माझ्या सर्व गरजा भागवेल. धन्यवाद येशू. Thank you, Jesus. You will supply all my needs, Lord. धन्यवाद येशू, तू माझ्या सर्व गरजा भागवणार. If you are gripped with fear, read some like Psalm 27:1. तुम्हाला समजा भीती वाटलेली आहे, भीती घाबरलेली आहात, स्तोत्र 27:1 वाचा. The Lord is my light and my salvation. परमेश्वर Whom shall माझा I fear? प्रकाश आणि तारण आहे, मी कुणाचं भय बाळगणार. Just read it out. वाचा, Read it out till your heart accepts it. हृदय जोवर ते स्वीकारत नाही, धडधड 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 बंद होत नाही, तोवर Keep on वाचा. reading that same words. वाचत राहा तेच वचन, Let it become alive for you. जिवंत होऊ देते तुमच्यासाठी. Because this is seed. This is seed. हे बीज आहे, This seed has to go in you. हे बीज तुमच्यात गेलं पाहिजे, Then it will bear fruit. मग फळ येतं त्याला. Instead of just pondering over things, नुसतं विचार करत आता डोक्याला हात मारून पुढे काय करायचं. hope in the word. देवाच्या शब्दावर आशा बाळगायची आणि काय करायचं. That's what David said. I hope in the word. दावीद तेच म्हटलं ना, माझी तुझ्या शब्दावर आशा आहे. And how wonderful if you have these two forces in your life. आणि या दोन्ही शक्ती आपल्या जीवनात असतील तर किती छान. Sincere obedience प्रामाणिक आज्ञापालन and unshaken constant reliance on the word of God. आणि अढळ असं देवाच्या शब्दांवर अवलंबन. Amen. आमेन. Flow with both of these forces. या दोन्ही शक्त्यांमध्ये वाहा. Hoping in the word शब्दावर आशा बाळगा and also, doing our duty. आणि कर्तव्यही पार पाडा. Motivate one another. एकमेकांना जरा चालना द्या, Motivate one another. प्रेरणा द्या. Brother, hope in the word. ब्रदर, तुम्ही पण शब्दावर आशा Sister, hope ठेवा. in the word. सिस्टर, शब्दावर आशा ठेवा. Amen. Amen. Because everything has been settled on the cross for each one of का us. सगळं आपल्या प्रत्येकासाठी वधस्तंभावर सेटल झालेलं आहे. Amen. आमेन. When Balaam saw बलामाने जेव्हा पाहिलं Israel were in the tent की इस्रायल तंबूत आहे, in Numbers 24 verse 5, गणना 24 त्यातलं 5 वचन, what did he say? तो काय बोलला. How goodly are thy tents, O Jacob, and thy tabernacles, O Israel. गणना 24 अध्याय त्यातलं 5 वचन, जेव्हा त्यांनी पाहिलं तो काय म्हणाला. हे याकोबा तुझे डेरे, हे इस्रायला तुझे मंडप किती चांगले आहेत. He's saying how wonderfully unitedly you all stay together.
त्यांना बघून तो म्हटला, तुम्ही किती छान सगळे एकत्र राहताय. What did he see? त्यांनी काय असं पाहिलं? Some power he saw. काहीतरी सामर्थ्य पाहिलं, Something he saw. काहीतरी पाहिलं ना, That he could only praise the tabernacle of Israel. की तो केवळ इस्रायलच्या डेऱ्याची स्तुती आणि कौतुक करू लागला. Amen. Amen. He said something beautiful is here before me. तो म्हटला, माझ्या नजरेसमोर हे काहीतरी छान सुंदर आहे. And how wonderful if I comfort you and you comfort me. आणि किती छान होईल जर तुम्ही मला सांत्वन दिलं, मी तुमचं सांत्वन केलं. That's what Paul says in Romans 1:12. रोमकरास 1:12 मध्ये पॉल असंच म्हणाला ना, Comforted together with you by the mutual faith both of you and me. रोमकरास पत्र 1 अध्याय 12 वचन, अशा परस्परांच्या विश्वासाकडून मला तुमच्या बरोबर तुमच्यामध्ये उत्तेजन मिळावे. Amen. Like we both will be comforted by one another. परस्परांमध्ये आपसात एकमेकांना Flowing together, walking एकत्र together. वाहून एकत्र चालणे, Walking with those who have the word, walking with those who fear the Lord. ज्यांच्याकडे शब्द आहे त्यांच्याबरोबर चालणे, ज्यांच्यात देवाचं भय आहे त्यांच्याबरोबर That चालणे. is the best company you can have on this earth. अतिउत्तम संगत या जगात जो कुठली लागू शकते तही. Praise the Lord. Amen. Amen. Shall we do that? असं करणार का आपण? Amen. आमेन. Make it a point to read the Bible every day. रोज ठरवून बायबल वाचा. Apply that Bible in your life ते वाचलेलं जीवनात स्वतःच्या वापरा and see the blessings that will follow. आणि जे आशीर्वाद तुमच्यावर येतील ते पहा. Flow with people who love the word. ज्या लोकांचं शब्दावर प्रेम आहे त्यांच्याबरोबर वाहा. Flow with people who fear the Lord. ज्यांच्यामध्ये देवाचं भय आहे त्यांच्याबरोबर वाहा. You have the best company on the earth. मग या भूतलावर सगळ्यात चांगली संगत आणि मैत्री तुम्हाला त्यांचीच. Thank you, Jesus. धन्यवाद. Come, let us worship the Lord. मग देवाची आराधना करायची सगळ्यांनी मिळून. मैंने खुद को चढ़ाया है पावन बलिदान Thank you, Jesus. बना के. Thank you, मैंने Lord. खुद को चढ़ाया है Glory to you, my Master. पावन I worship you. बलिदान बना के. अब तू ही मुझको चलाना, अभिषेक देते रहना. Amen. अब तू ही मुझको चलाना, अभिषेक देते रहना. आराधना 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 Glory to you, आराधना. Lord Jesus. I worship you, my Master. What can we do without you, Lord? मेरे यीशु राजा की पवित्र आत्मा प्रभु की. मेरे यीशु राजा की पवित्र आत्मा प्रभु की. भोर तेरे दर्शन को मैं चरणों में आता हूँ. आराधना स्तुति और प्रशंसा पिता को चढ़ाता हूँ. मेरे पिता को चढ़ाता हूँ. There are many who are suffering today, अनेक माणसं आज त्रासात आहेत and you wanted me to pray for them. आणि तुझी इच्छा होती मी त्यांच्यासाठी प्रार्थना And करावी. here I am, Lord, इथे मी उभा आहे in obedience to your word. तुझ्या शब्दाच्या आज्ञा I'm पालनात praying for them, Lord. त्यांच्यासाठी प्रार्थना करत. Whatever is their need, जी काही त्यांची गरज आहे, whatever is their sickness, जो काही त्यांचा आजार आहे, whatever is their disease, जो काही त्यांचा रोग I आहे, pray that you heal them. मी प्रार्थना करतो तू त्यांना आरोग्य दे. Every sickness and disease, प्रत्येक आजार आणि रोग, every pain and complications, प्रत्येक वेदना आणि सगळा शारीरिक गुंता I command you in the name of Jesus. येशूच्या नावात मी तुला आज्ञा करतो. Leave! सोड Leave them in Jesus' name. सोड या लोकांना येशूच्या
येशूच्या Leave them नावात. in Jesus' name. सोड या लोकांना येशूच्या नावात. Leave them in Jesus' name. सोड त्यांना येशूच्या नावात. Now, if you are a disciple, जर तुम्ही शिष्य असाल say it with me. तर माझ्या मागून बोला. Say, sickness, leave me in Jesus' name. म्हणा आजारांनो मला येशूच्या नावात सोडा. Say, my sickness, leave me in Jesus' name. म्हणा माझ्या आजारांनी मला येशूच्या नावात सोडा. Pain, leave me in Jesus' name. वेदनेनी मला येशूच्या नावात सोडा. Disease, leave me in Jesus' name. रोगानी मला येशूच्या नावात सोडा. Devil, leave me in Jesus' name. सैताना मला येशूच्या नावात सोड. Witchcraft power, leave me in Jesus' name. चेटूक करणीचं सामर्थ्य येशूच्या नावात मला Leave, सोड. सोड. leave, सोड. leave, सोड. leave in सोड. Jesus' name. येशूच्या नावामध्ये. Be free in the name of Jesus. येशूच्या नावात मोकळे व्हा. Whatever prayer they have in their heart today, fulfill it, जी Lord. काही प्रार्थना त्यांच्या हृदयात आज आहे प्रभू ती पूर्ण करा. And let them know आणि त्यांना कळू दे that you have spoken की तू बोललायस and you have done it. आणि तू केलंयस. Thank you, Father. धन्यवाद बापा. In Jesus' name I pray. येशूच्या नावात मी मागतो. Amen and amen. आमेन. Praise God. देवाला धन्यवाद.